महाऋषी आधी आणावे नवरीसी मग आणावे धनुष्यासी वचन सर्वांनी मानिले. मग महाऋषी म्हणायला लागले, काही जण म्हणायला लागले, राजा आधी काय करा, आधी आणा नवरीसी, आधी जानकी मातेला किंवा नवरीला त्या ठिकाणी घेऊन या आणि मग तुमचा जो पण आहे, जो धनुष्य आहे ते जे आहे ते या ठिकाणी आणा. मग हे सर्व जणांना काय झालं, वाक्य पटलं आणि मग काय करतात, सीता नाकळे कर्म बंदासी नाही जन्मली गर्भवासी प्रसष्टा समजून सके जिसी राम प्रभावेसी समप्रभाव. आता नाथ महाराज म्हणतात, सीता नकळे कर्म बंधनाशी, जे कर्माने बांधलेले आहेत त्यांना सीताई साहेब कळू शकत नाहीत. कानी त्यांचा जन्म देखील झाला नाही. आपण जन्माला आलो पण सीताई साहेबाचा जन्म झाला नाही. मग हे जसा रामाची प्रतिभा आहे, जसं रामाचा अधिकार आहे, तेवढ्याच मोलाचा अधिकार सीताई साहेबाचा देखील आहे असं स्पष्टपणे सांगतात. श्रीराम चैतन्याची कळा ती शक्ती जनक बाळा तिच्या स्वरूपाचा सोहळा साब्याग डोळा देखती. काय सौभाग्य त्या ठिकाणी ते लोक आहेत. नाथ महाराज म्हणतात, जे रामाला आणि जानकी मातेचा विवाह होताना किंवा हा सोहळा, आपल्या जीवनामध्ये 3 सोहळे येतात पण हा सोहळा बघणं दुर्गम आहे, हा ते लोक बघतील कारण ते धन्य आहेत. साल कृत गजावरी सीता बैसरी नोवरी तिच्या सौंदर्याची थोरी चराचरी अनुपम्य. साळ कृता गजावरी सीताई साहेब त्या ठिकाणी ह्याच्यावर बसलेले आहेत. गज म्हणजे हाती आणि ते हाती देखील शोभायमान आहे. पण सीता स्वरूपानं दिसायला कसे आहे तर त्यांच्या स्वरूपाचं वर्णन नाथ महाराज आपल्याला स्पष्टपणे सांगतात. कसं ऐका, शून्यत्वे वळिले आकाश ते शरण आले शितेस राम बंधावया सावकाश मस्तकी केश ते झाले. आता शून्यत्व, आकाशाकडे बघितलं तर आकाश कसं आहे, जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत आकाश पोकळ आहे. आपल्याला वाटतं इथं ढग हे असं, इथं गटल आपल्या हाताला, तिथं गटल, पण नाही. आकाश सगळं कसं आहे, शून्य आहे. ते आकाश सीताई साहेबाला शरण गेलं आणि राम प्रभूला ओरण्याकरता काय झालं आकाशाचं तर नाथ महाराज म्हणतात, केश झाले आणि सीताई साहेबांच्या जे डोक्यावर केश आहेत ते आकाश आहे. शून्यत्व सांडून तत्काळ झाले मस्तकी केस कुरळ त्याची आकाश सुनीळ जेथे चंद्र मंडळ मुखचंद्र. ते